नमस्कार मित्रांनो, मी विश्वजित आणि तुम्ही बघत आहात विश ब्लॉग्स. तर कसं आहे, स्वागत आहे आपलं तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही विचार करत असाल सकाळी सकाळी कुठं निघाला, तर आज दीपक दादा आला होता घरी. चल म्हणला तुला माझी कंपनी दाखवून येतो. तर काय मग सकाळी सकाळी दीपक दादा सोबत निघालो. सकाळी तर वातावरण एकच नंबर असतं मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आज माझा सुट्टीचा दिवस होता तर मी फ्रीच होतो. थंडी तर असली डेंजर वाजत होती मित्रांनो, काय सांगू. आज दीपक तर बघा मस्त टोपी बिपी घालून आला होता आणि मला असंच आणलं होतं. मग काय त्याच्यासोबत गप्पा करता करता आम्ही जाऊन पोहोचलो पेट्रोल पंपावरती. पेट्रोल वगैरे भरून घेतलं. भाऊला तर डायरेक्ट त्याची कंपनीच पेट्रोलला पैसे देते. म्हणलं मस्त आहे तुझं. सकाळी सकाळी किती मस्त वातावरण दिसतंय मित्रांनो. सूर्यदादा पण अजून पूर्णपणे निघाला नव्हता. तेवढ्यात आम्ही जाऊन पोहोचलो दीपक दादाच्या कंपनीच्या रस्त्याला. भाऊला काहीतरी आपलं थोडंच काम होतं दीपक दादाला, तर मग त्याला म्हणलं चल मी बाहेर थांबतो. दीपक आतमध्ये गेला आणि मी बाहेर बसलो मस्त निवांतमध्ये आपलं. मला म्हणलं होता एका तासात येतो, पण मित्रांनो 2-2.5 तास कुठं निघून गेले काहीच कळलं नाही. मला एवढं बोर होत होतं. नंतर मी निघालो मस्त आपलं एकटं राईड करत. त्याला म्हणलं जेव्हा येशील तेव्हा भाऊ बाहेर आल्यावर कॉल कर. तिथे थोडंफार फिरून घेतलं आणि इथं तर मस्त आपलं एकदम भारी भारी व्ह्यू होते मित्रांनो. त्यानंतर दीपक भाऊ पधारले. आम्ही जाऊन पोहोचलो चहाच्या टपरीवरती. मस्त कडक चहा घेतला. तर हीच होती मित्रांनो आपली दिवसभराची कहाणी. आवडली तर नक्की लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, थोडाफार सपोर्ट करा. बाय बाय.